आपल्या ज्या प्रोव्हिजनल मेरिट रँक्स आहेत त्या आज डिक्लेअर होत आहेत, त्या अजूनपर्यंत तरी डिक्लेअर झालेलं नाहीत. मग त्या कधी रिलीज होणार आहेत, त्या कशा चेक करायच्या, त्याच्यामध्ये 2 फाईल्स असतात, त्याच्यामध्ये काय चेक करायचं आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. लक्षात ठेवा, जेवढ्या मुलांनी CET एक्झाम दिली होती त्याच्यापैकी काही सगळेच मुलं काही कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं नाही आहे. त्याच्यापैकी नंबर ऑफ स्टुडंट जे आहेत ते खूप कमी आहे. मग अशा स्टुडंटची CET सेल काय करतं, ज्यांनी कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट केले त्यांची एक सेपरेट मेरिट लिस्ट बनवतं आणि त्यांना एक रँक देतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या रँक देतात. त्या सगळ्या रँक ज्या असतात त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये डिस्प्ले केल्या जातात. आता या ज्या रँक आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण का प्रोव्हिजनल आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये जर नाव असेल तरच तुम्हाला कॅप राऊंड 1चा जो ऑप्शन फॉर्म आहे तो तुम्हाला भरता येतो, अदरवाईज तो फॉर्म तुम्हाला भरता येत नाही. त्यामुळे जी प्रोव्हिजनल रँक्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, त्या आज रिलीज होणार आहेत. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का इथून पुढे म्हणजे पूर्ण CETच्या कॅप ॲडमिशन प्रोसेसमधला जो कंटेंट आहे तो याच चॅनलवरती अपलोड होणार आहे. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आज जी डिक्लेअर होणार आहे ती कधी डिक्लेअर होणार आहे. एकतर एक गोष्ट लक्षात ठेवा, लास्ट इयर जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाली होती CET सेलने काय केलं होतं, रात्री अराउंड 8 ते 9 वाजता, ठीक आहे, रात्री 8 ते 9 वाजता ती प्रोव्हिजनल रँक्स डिस्प्ले केल्या होत्या. त्यामुळे यावर्षी सुद्धा पॉसिबिलिटी आहे, एक तर ती संध्याकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये प्रोव्हिजनल रँक्स तुमच्या डिस्प्ले होतील, किंवा जर त्या डिले झाल्या तर रात्री उशिरा सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे उगाचच ती वेबसाईट वगैरे स्क्रोल करत बसत राहू नका रिफ्रेश करत, ठीक आहे. ते जशा रिलीज होतील ना मी लगेच आपल्या ग्रुपला वगैरे किंवा यूट्यूबचा व्हिडिओ मी लगेच रिलीज करेन, ठीक आहे. हा होता पहिला डाऊट. त्यामुळे प्रोव्हिजनल रँक्स अजून डिस्प्ले झाल्या नाही आहेत, आज संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान किंवा लेट नाईट डिस्प्ले होऊ शकतात. आता ते चेक कसं करायचं त्याबद्दल थोडक्यात सांगतो. लक्षात ठेवा की प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला 2 गोष्टी मिळतात. एक म्हणजे काय, एक कॉमन मेरिट लिस्टची एक PDF बनते, ठीक आहे. म्हणजेच काय, जेवढ्या मुलांनी त्यांच्या कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले त्याची कॉमन PDF सुद्धा बनवली जाते आणि ती PDF बघाल तर लास्ट इयर जवळजवळ 7500 पेजेसची होती, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय असतं तर तुमचं नाव, तुमचा ॲप्लिकेशन ID, तुमचे 10वीचे पर्सेंटेज, 12चे पर्सेंटेज, तुमचा CETचा स्कोर, सगळ्या डिटेल्स त्याच्यामध्ये मेन्शन केले आणि सगळ्या स्टुडंटचा जो डेटा आहे ना त्या PDF मध्ये असतो. मग ती PDF मध्ये आपण फक्त एवढंच चेक करायचं की आपलं नाव त्या PDF मध्ये आहे की नाही, एवढंच चेक करायचं, ही पहिली गोष्ट. त्यामुळे जी कॉमन PDF असणार आहे ती एक रिलीज होणार आहे CET सेलच्या साईटवरती. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं रिलीज होतं ते म्हणजे काय, तर तुमच्या CETच्या पोर्टलवरती तुमच्या इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी रँक सुद्धा मिळते. ती कसं चेक करावी लागते तर तुम्हाला CETच्या वेबसाईटवरती व्हिजिट करावं लागतं, ठीक आहे. ही लिंक वगैरे आहे ना कुठे चेक करायची ती मी शेअर करेन, ठीक आहे. जशी डिक्लेअर होईल तर CETच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जावं लागतं. तिथं तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन ID जो EN26 स्टार्ट होतोय तो ॲप्लिकेशन ID आणि डेट ऑफ बर्थ जी तुमची आहे ती मेन्शन करावी लागते. ती मेन्शन केल्यानंतर तुम्हाला तुमचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची एक सेपरेट PDF मिळते, ठीक आहे. ती PDF कशी आहे ती मी पुढं सांगतो. तर ती तुमची प्रोव्हिजनल मेरिट रँकची PDF भेटते आणि त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या रँक्स मिळतात. त्यामुळे 2 गोष्टी आहेत, एक म्हणजे एक कॉमन मेरिट लिस्टची PDF रिलीज होते आणि दुसरं तुमच्या लॉग इनमध्ये तुमच्या इंडिव्हिज्युअल रँक सुद्धा दिसतात, ठीक आहे. असा इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे जिथं तुम्हाला ॲप्लिकेशन ID एंटर करायचे आणि डेट ऑफ बर्थ एंटर करायचे आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे रँकचं जे आहे, ठीक आहे, ती तुम्हाला डिस्प्ले होणार. आता त्या रँक्स कशा असतात त्या थोडक्यात सांगण्याआधी एक छोटीशी अपडेट. ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये इनरोल करायचं आहे, एक तर लवकरच आता ते कॅप राऊंड 1 स्टार्ट होतोय, त्यामुळे ज्या मुलांना इनरोल करायचं आहे नक्की इनरोल करू शकता. एक तर पर्सनल काउन्सिलिंग बॅचचे फीचर सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं डाऊट सपोर्ट आहे कॉल्स आणि व्हॉट्सॲपवरती. जर तुम्हाला कुठल्याही स्टेपला काही डाऊट असेल तर डायरेक्टली तुम्ही कॉलवरती किंवा व्हॉट्सॲपवरती माझ्याशी कनेक्ट करू शकता. दुसरं आहे तुमची पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट, तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे त्यानुसार तुमची जी कॉलेजची लिस्ट आहे ती सगळे आम्ही तुम्हाला बनवून देतो. तिसरं आहे लाईव्ह गायडन्स सेशन, म्हणजे CETच्या प्रत्येक स्टेपनुसार लाईव्ह गायडन्समध्ये फॉर्म फिलिंग वगैरे सगळं सांगितलं जातं. स्पॉट ILS ॲडमिशन गायडन्स, कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत, कुठं तुम्ही अप्लाय केलं पाहिजे त्याबद्दल कंप्लीट माहिती दिली जाते. आणि शेवटी फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स सेशन, ज्याच्यामध्ये MHA-DBT असेल, वेगवेगळे स्कॉलरशिप्स असेल त्याबद्दल वगैरे माहिती दिली जाते. आता ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये इनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये मी लिंक दिले, त्याच्यावरती क्लिक करा आणि नक्की इनरोल करा. जर काही डाऊट असेल तर ट्राय करा, हा व्हॉट्सॲप नंबर दिला आहे याच्यावरती मेसेज सेंड करा, ठीक आहे. आता येतो व्हिडिओच्या मेन सेकंड पार्टवरती की प्रोव्हिजनल रँकची जी मेरिट लिस्ट आहे, जी इंडिव्हिज्युअल PDF मी सांगितली ती तुम्हाला कशी चेक करायची किंवा त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी दिसतात. तर अशा पद्धतीची एक PDF रिलीज होते ज्याच्यावरती दिलेलं असतं
प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस, ठीक आहे. म्हणजे तुमच्या प्रोव्हिजनल रँक्स असतात. प्रत्येक विद्यार्थ्याची सेपरेट PDF येते. त्याच्यामध्ये जे काही तुमचे डिटेल्स भरलेले आहेत रजिस्ट्रेशन वेळी ते सगळे डिटेल्स वगैरे या ठिकाणी दिसतात. कॅन्डिडेटचं टाईप काय आहे, कॅटेगरी कुठली आहे, EWS TFWSला अप्लाय केले काय, या सगळ्या गोष्टी, डेट ऑफ बर्थ वगैरे सगळ्या दिसल्यात. त्यानंतर तुमचा PCMचा स्कोर कार्ड दिसतं. JEE दिली असेल तर JEEचा स्कोर कार्ड, तुमचे 10वी-12वीचे सगळे क्वालिफिकेशन डिटेल्स, आणि हा जो ब्लॉक आहे सगळ्यात महत्त्वाचा इथं आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला 2 प्रकारच्या रँक्स मिळतात. आता हे गेल्या वर्षीचं प्रोव्हिजनल मेरिट रँक दाखवतोय. या वर्षी सुद्धा सेम अशाच पद्धतीने रिलीज होऊ शकतो. एक आहे PCM प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि PCB. आता हे जे का दिलेलं आहे PCBचं ते मी सेकंड व्हिडिओ मी रिलीज करेल आज किंवा उद्या, त्या रँक आल्यानंतर त्याच्यामध्ये डिस्प्ले करतो. मग रँकमध्ये बघाल तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला PCM स्टेट जनरल मेरिट नंबर, त्यानंतर तुमचा महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर कितवा नंबर आहे तो डिस्प्ले केला जातो. युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर, जी तुमची होम युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये तुमचा रँक कितवा आहे. त्यानंतर तुमचा कॅटेगरी जनरल मेरिट नंबर, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या स्टुडंटनी त्या कॅटेगरीचे अप्लाय केले त्या कॅटेगरीमध्ये तुमचा रँक कितवा आहे. त्यानंतर लेडीज मेरिट नंबर, त्यानंतर लेडीजमध्ये युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर, त्यानंतर अगेन तुमचा जर तुम्ही TFWS, PWD किंवा मायनॉरिटीसाठी अप्लाय केलं असेल त्यांचा वेगवेगळा मेरिट नंबर, आणि तुमचा JEEच्या स्कोर कार्डवरती जो JEE थ्रू अप्लाय केले त्याच्यावरती ऑल इंडिया मेरिट नंबर. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रँक ज्या आहेत त्या आज तुम्हाला डिस्प्ले होणार. या रँकमध्ये कुठली रँक इम्पॉर्टंट आहे, कॉलेज कसं बनतं, किंवा कुठल्या कट ऑफसाठी कुठल्या रँक कम्पेअर करायच्या, या सगळ्यांवरती एक डेडिकेटेड व्हिडिओ मी आज बनवेल. तुर्तास तरी अशा पद्धतीची तुमची जी PDF आहे ती आज रिलीज होणार आहे. ती तुमच्या लॉगिनमध्ये नाही, एक कॉमन लिंक रिलीज केली जाते ज्याच्यावरती ॲप्लिकेशन ID आणि तुमचा डेट ऑफ बर्थ एंटर केली तर ती डिस्प्ले होते, ठीक आहे. आय होप ही समजली असेल प्रोसेस. प्रोव्हिजनल रँक्स चेक करण्यासाठी 2 ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही तुमचं जी कॉमन PDF आहे त्याच्यामध्ये नाव सर्च करू शकता किंवा इंडिव्हिज्युअली सुद्धा सर्च करू शकता. त्या PDF सर्च करत बसण्याऐवजी जे कॉमन इंडिव्हिज्युअल आहे त्याच्यामध्ये चेक करा. ती लिंक मी शेअर करेल. अजून प्रोव्हिजनल रँक्स डिस्प्ले झाले नाहीत, त्या रात्री किंवा इव्हनिंगपर्यंत डिस्प्ले होतील, ठीक आहे. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.